नागपूर पोलिसांची खर्रा सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाई, 7 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त। नागपुरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, सुपारी वापरून खर्रा तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे। आरोग्यास धोकादायक असलेला खर्रा तसेच सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवाया करत 7 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त केला। सदर तसेच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने या कारवाया केल्या। पहिली कारवाई सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली। गोंडवाना चौकातील RBI कॉलनीतील इटारसी पुलाजवळ एक व्यक्ती प्रतिबंधित तंबाखू, सुपारीचा वापर करून खर्रा तयार करत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तेथे धाड टाकली असता मशीनद्वारे खर्रा तयार केला जात होता। पोलिसांनी अज्जू राजेंद्र प्रसाद यादव वय वर्ष 25, बैरामजी टाऊन याच्याकडून 15 किलो खर्रा तसेच 8 मशीन असा 2.55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अन्न सुरक्षा अधिकारी अमरनाथ यादव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, संजय सिंग, राहुल तसरे, निलेश घोगरे, आशिष बहाळ, दुर्गेश ठाकूर, मोहन सिंग ठाकूर, आशिष जाधव, अंकित ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। दुसरी कारवाई कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली। गुन्हे शाखेच्या पथकाकडून कामगारनगर येथील गौसिया मशिदीजवळील गल्ली क्रमांक 1 येथे एका कारची झडती घेतली। त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला आढळून आला। पोलिसांनी मोहम्मद हसीन, मोहम्मद शगीर अहमद वय वर्ष 36 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसील शगीर अहमद वय वर्ष 37, उपलवाडी नारी मार्ग याचा प्रतिबंधित तंबाखू व इतर साहित्य बनविण्याचा कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले। अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाड टाकली। पोलिसांनी तेथून पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना खंदारे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक संदेश बुवा, गणेश कदम, विजय गीते, चंद्रशेखर गौतम, रुपेश नानवटकर, शेख नजीर, अनीस खान, प्रवीण भगत, प्रमोद बावणे, राजू टाकळकर, गणेश ठाकरे, योगेश महाजन, विशाल नागभिडे, देवचंद थोटे, आशिष पवार, सुनील कुमार यादव, रोशन तांदुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली।